आज आपण जाणार आहोत रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त वरळी या ठिकाणी. तिथं हे बघा मित्रांनो, आम्ही आलो फायनली रमाई स्मारक. हे बघा चांगली सजावट केली इथं. रमाई भीमराव आंबेडकर माता रमाई यांच्या 127व्या जयंती निमित्त मित्रांनो ढोल वगैरे आणले बघा. हे बघा लाइटिंग वगैरे सजावट केली, बॅनर लावलंय, सगळं केलंय. आता काही वेळातच मिरवणूक सुरू होणार आहे, तुम्हाला दाखवतो मी. सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आज आपण जाणार आहोत रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त वरळी या ठिकाणी. तिथं रमाबाईची समाधी आहे, त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. बघा शिदूपणे आणि अनिकेतपणे तो येतोय. तर आम्ही बघा आता सध्या भायखळा स्टेशनवर उभा आहे. हे बघा भायखळा स्टेशनवर आता आम्ही जाणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये शेवट पण तुम्हाला दाखवतो कसं तिथं पण खूप छान डेकोरेशन सजावट केली आहे रमाबाईच्या समाधीच्या इथे. तर चला आपण निघूया. चला लाईक करा, फॉलो करा. आला गोटे आला. थांबा 1 मिनिट. जो झुमिंग मारा सर, झुमिंग मारा. यस, हे असं कर. चारों तरफ है मेरे ही चर्चे. फायनली मित्रांनो मी बघा टॅक्सीमध्ये बसले आम्ही तिघपणे. मला आता टॅक्सीने जातो. 3 ते 4 किलोमीटर आहे इथून रमाबाईची समाधी. आपल्या रमाईची समाधी 9 कोटीची आहे. तिकडेच आपण जाणार आहोत. चला बघू किती होतं, काय होतं, किती टाईम लागतो. आम्ही आता बसलो स्टेशनवरून, पकडली गाडी. हे बघा मित्रांनो, आम्ही आलो फायनली स्मारकपाशी, रमाई स्मारक. बघा चांगली सजावट केली तर झेंडे वगैरे लागलेत बघा. चला आता आपण आतमध्ये जाऊया दर्शन घ्यायला. चलो. हे बघा मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी जातो तिथं आपल्याला पुस्तकं मिळतातच. बाबासाहेबांच्या इथे किंवा रमाईच्या इथे गेले तरी पुस्तकं आपल्याला मिळतातच. रमाई भीमराव आंबेडकर स्मारक इथे आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. दिसले. हे बघा मित्रांनो, खूप छान सजावट केली आहे रमाई समाधीच्या इथे. बॅनर पण लावले. आतमध्ये महानगरपालिकेने सजावट केली आहे, मुंबई महानगरपालिकेने. चला जाऊया आपण आता. हे बघा मित्रांनो, मी हे घेतले, ते काका इथं बसलेत. चला आता दर्शन घ्यायला जाऊया. हे बघा मित्रांनो, महानगरपालिकेतर्फे. हे बघा मित्रांनो, आपण फायनली आतमध्ये आलेलो आहोत. छान सजावट केलेली आहे बघा. हिरकणी कक्ष, प्रत्येक कक्ष इथं बनवलेलं आलं आहे. तर खुर्च्याही मांडण्यात आलेल्या आहेत. इथं लाईव्ह स्क्रीन पण चालू आहे कॅमेरामध्ये, पाहू शकता तुम्ही. खूप छान इथं सजावट केली आहे समाधीच्या इथे, रमाई समाधीच्या इथे. तर चला आता आपणही जाणार आहोत आतमध्ये दर्शन घेण्यासाठी, म्हणजेच अभिवादन करण्यासाठी रमाईला. आपल्या 9 कोटीची माता रमाई, या मातेला आपण अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आतमध्ये. इथं लाईन लागली म्हणून मी थांबलोय जरा. मित्रांनो, तुम्हाला आता मी शेर ऐकवणार आहे नवीन. मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती. करो सोने के 100 टुकड़े लेकिन कीमत कम नहीं होती. पकाई हुई माँ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कभी कम नहीं होती. बा भीमावर आणि रमाईवर एक शायरी आहे. दिया सब कोई कहे पर बाती कहे न कोई. दिया सब कोई कहे पर बाती कहे न कोई. बाती बिचारी रात भर जली पर नाम दिया का होय. म्हणजे रमाबाई रातभर बाबासाहेबांसाठी झटली, पण नाव कोणाचं झालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. पण रमाईचं नाव येतं पण जास्त ठिकाणी येत नाही. म्हणून आपण रमाबाईचं नाव हे जास्त ठिकाणी घेतलं पाहिजे. कारण जेवढा बाबासाहेबांचा आपल्यावर अधिकार आहे ना, तेवढाच त्यापेक्षा जास्त रमाबाईचा आपल्यावर अधिकार आहे.
विनायक थोरात यांचे चिरंजीव अशोक थोरात म्हणतात, गांधीची कस्तुरबा, नेहरूची कमलाबाई, गांधीची कस्तुरबा, नेहरूची कमलाबाई, पण लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई. कवी, लेखक, गायक काय म्हणतात बबन सरोदे ऐका. जगी नाही कोटे अशी नवलाई, जगी नाही कोटे अशी नवलाई, कोटी कोटी लेकराची आई रमाई. कोळशाची पाटी तिच्या डोईवरती, कोळशाची पाटी तिच्या डोईवरती, तिचे हात सोन्याचे पण शेणात भरती, आम्हासाठी झाली भीम पेनाची शाही, कोटी कोटी लेकराची आई रमाई. आप घोंगावाता आमचा तुफान वारा, आप घोंगावाता आमचा तुफान वारा, तिच्याच पदराचा लेकरांना सहारा, तिच्या चीर्ण पदराची छाया गर्दराई, कोटी कोटी लेकराची आई रमाई. मुके दुःख तिचे न कधी बोलले, मुके दुःख तिचे ना कधी बोलले, दिखाव्यासाठी ना कधी तोलले, मोठेपण सूर्या ही तिचीच कमाई. मोठेपण सूर्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळ्यांनी सूर्याचं स्थान दिलंय, म्हणून बाबासाहेबांमुळेच नाही रमाईमुळेच बाबासाहेब हे मोठे झाले. त्याच्यामुळे मोठेपण सूर्या ही तिचीच कमाई, कोटी कोटी लेकराची आई रमाई. आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, तिच्यामुळे फूल पण आम्हा काट्याला, कसे फेडू पांग कसे हो उत्तराई, कोटी कोटी लेकराची आई रमाई. हे बघू शकता मित्रांनो, आम्ही दर्शन वगैरे सगळे घेतलंय. तर आता आम्ही बघा खुर्च्या वगैरे टाकल्या आहेत. तर चला आता आपण जातोय बाहेर. चलो मित्रांनो, आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलोय बाहेर. आता काही वेळातच रॅली सुरू होणार आहे. बघा डीजे वगैरे आणलाय. आता काही वेळात वगैरे हे बघा तिकडे बँजो पार्टी बसली आहे बघा. चला बघू काही वेळातच होईल रॅली सुरू. बघा मित्रांनो, ढोल वगैरे आणले बघा. तर बॅनर बघा किती मोठं लावलंय रमाईचं. दोन फोटो बजेट लोक आहेत. हे बघा फक्त रमाईचे 2च फोटो आहेत आणि बाकीचेच लोक घुसले याच्यात. माझा काय कोणाला विरोध नाही, पण ज्यांची जयंती त्यांचंच फोटो राहू द्या ना, कशाला कोणा बसवत आहेत. हे बघा लाइटिंग वगैरे पण चांगली आहे, सजावट केली आहे. आता काही वेळातच मिरवणूक सुरू होणार आहे, तुम्हाला दाखवतो मी. चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. हे बघा मित्रांनो, किती छान सजावट केली आहे. आणि इथं जे सजवलं आहे ते बघा, मध्ये संविधानाचं प्रत लिहिली आणि तिथं त्याखाली लिहिलं आहे माता रमाई आंबेडकर चौक. कारण इथं रमाबाईची समाधी आहे म्हणून इथं रमाबाई चौक असं लिहिलेलं आहे, नाव दिलेलं आहे रोडचं. आणि इथं बघा प्रत्येक बिल्डिंगला लाइटिंग दिलेली आहे, सजावट केलेली आहे. हे बघा जयंती सुरू झाली आहे. चला आता जाऊया आपण पुढे. हे बघा मित्रांनो, रमाई जयंती सुरू झाली आहे, मिरवणूक पण सुरू झाली आहे. तर रथ बघा किती सुंदर बनवला आहे रथ. त्याच्यामध्ये आहे आपल्या रमाईचा फोटो. खूप छान पद्धतीने ते रॅली काढतात बघा. खूप म्हणजे खूप सुंदर अशी रॅली काढलेली आहे. बँजो पार्टी लावली आहे, DJ पण आहे. खूप म्हणजे खूप छान. इथं फक्त लोकसंख्या नाही जास्त आपली मित्रांनो, बाकी सगळं मिरवणुकीमध्ये असतं सगळं इथं आहे. इथे बौद्धांची आणि आंबेडकरवाद्यांची जास्त लोकसंख्या नाही, बाकींच्याची लोकसंख्या आहे. कारण त्यांची लोकसंख्या असून फायदा काय, ते येत नाहीत आपल्या महापुरुषांच्या जयंतीमध्ये. काय आता जातीवाद भरलेला आहे, जाऊ दे आता काय बोलायचं आहे बघा.
मित्रांनो, जेवढ्या एका मध्ये असताना त्यापेक्षा जास्त या मिरवणुकीमध्ये आहे. तरी पण इथं संख्या नाही, लोकसंख्या नाही. मुलांची तरुण पिढी कुठे मला दिसत नाही. इथं सगळ्या बायाच दिसत आहेत नाचताना. आणि मागे आहेत ते मोठे माणसं आहेत सगळे. तरुण पिढी दिसत नाहीत आपल्याला. 20-25 वर्षाचे पोरं दिसतच नाहीत नाचताना किंवा मिरवणुकीमध्ये संघे चालताना. सगळे मोठे लोकच दिसतात आहे मला. मोठे म्हणजे वयाने जास्त असले ते दिसतात आहे. हे बघा मित्रांनो, किती सुंदर दिसतोय आपला रमाईचा रथ. किती छान दिसतोय बघू शकता मित्रांनो. खूप असे सुंदर मिरवणूक काढलेली आहे रमाईची. त्यांच्या स्मारकाच्या इथून, त्यांच्या समाधीच्या इथून खूप सुंदर शोभून दिसतोय रमाईचा आपल्या रथ. खूप सुंदर. पण काय करणं, आम्हाला वाटलं इथं मिरवणूक निघाल. आम्हाला असं वाटलं नव्हतं, अपेक्षा नव्हती आमची. कारण म्हणलं इथं स्मारक आहे, समाधी आहे रमाईची, तर इथं मिरवणूक कशी काढतील. पण काढली रमाई जयंती म्हणून. तर काय इथं नाचत नाही, कोण नाही, फक्त शांतपणे चालत आहे. जाऊ दे, आता आम्ही पण चालतो आहे मिरवणुकी सांगती. हे बघा इथं हे वाटप चालू आहे, जिलेबी वगैरे वाटप चालू आहे. पाणी पाठीमागे बघा किती छान विहार आहे. छोटंसं आहे पण छान आहे बघा. भगवान बुद्धांची किती छान प्रतिमा आहे आणि तिथं रमाईचा फोटो लावला मित्रांनो, ही मिरवणूक, आपल्या रमाईची मिरवणूक फिरते वरळी या ठिकाणाहून. जिथून त्यांची समाधी आहे ना, तिथून अशी गोल राऊंड फिरते मिरवणूक. जसे थोडे माणसं जुळत जात आहे. माणसं म्हणजे पोरे पण आहे आणि माणसं पण आहेत, तेच जुळत जातात. ते पण नाचते फक्त लेडीजच, बाकी कोणी नाचत नाही. जाऊ द्या, काय नाही असं ना, पण मिरवणूक काढली ही महत्त्वाची आहे. चला, कशी वाटते मिरवणूक सांगा कमेंटमध्ये. जय भीम, जय रमाई, जय संविधान, जय भारत नक्की कमेंटमध्ये लिहा. हे बघा मित्रांनो, आम्ही मिरवणुकीसाठी इथे आलो आहे. ते किती छान बनवलेलं आहे बघू शकता. स्मारक बनवलं आहे खूप सुंदर. चला जाऊया आपण पुढे. बघा मित्रांनो, इथे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. प्रतिमा ठेवल्या आहेत. भगवान बुद्धांच्या मित्रांच्या पाट्या आहेत. चित्र फोटो ठेवले आहेत. फुलं अर्पण करून. सो फायनली मित्रांनो, आम्ही जयंतीमध्ये निघालो. आता जयंती काही संपली नाही, कारण आम्हाला उशीर झाला आहे. आम्ही लांब राहतो. आम्ही दोघं भायखळ्याला नाही, आम्ही दोघं बदलापूरला राहतो आणि हा बैगान वाटेल राहतो, गोवंडी चेंबूरला. तर कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला दाखवली पूर्ण जयंती कशी वाटली, काय वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला रमाबाईची समाधीसुद्धा दाखवली. तुम्ही भायखळ्याहून टॅक्सी पकडून 2 ते 3 किलोमीटर आहे, तुम्ही भेट दिली पाहिजे. जसं आपण जायचं म्हणलं तर तिथं इथंही येत जा समाधीला भेट देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी रमाईला. आणि त्यामध्ये आम्हाला नाचायचं होतं, पण काय माणसं नाचलीच नाही म्हणून आम्ही पण काही नाचल्या सगळ्या बायाच नाचायला लागल्या. म्हणून आमचा काही इंटरेस्ट उडाला. आमच्या ठिकाणच मन होतं नाचायचं. पण आम्ही एकतर नवीन
आम्ही तर आहेत तो असा लांबचे. काय बोलतो त्याला तो फिरायवर पडतो. आम्ही लांबचे होतो म्हणून काय आम्ही काही नाचलो नाही. जवळचे असतो आजूबाजूचे नाचलो असतो. जाऊ द्या कसा वाटला आमच्या इथलं नाचू तुम्हाला दाखवू. 14 एप्रिलला भेटा. 14 एप्रिलला दाखवू तुम्हाला जयंती काय असते दाखवू आम्ही तुम्हाला. तर चला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. बाय. नमो बुद्धाय. जय भीम. जय रमाई. जय संविधान. जय भारत. चला बाय.